आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे केशव, मी काय करू? माझं मन आणि मस्तिष्क त्या धर्माच्या तराजूप्रमाणे झालंय ज्याच्या दोन्ही पारड्यात हे समान प्रमाणे ठेवलं आहे। ज्ञान आणि अज्ञान हे ठेवलेलं आहे। या अशाच मार्गावर येऊन मी तुम्हाला शरण गेलो आहे। तुम्ही मला एखाद्या गुरुप्रमाणे मार्ग दाखवा। मार्ग दाखवा? अर्जुनाला कृष्णाकडून मार्गदर्शन हवं आहे। महाराज, वासुदेव श्रीकृष्ण अर्जुनाचे मित्र आहेत। द्विधेमध्ये असताना दुसऱ्या मित्राकडूनच मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवेल। हा कृष्ण कोणाचाच मित्र असू शकत नाही। तो अर्जुनाला मार्ग दाखवणार नाही। तो त्याला मार्गापासून दूर नेईल। शब्दांचा जादूगार आहे कृष्ण। तो जे बोलेल भोळा अर्जुन त्याला सत्य समजेल। संजय, मला सांग, कृष्ण काय म्हणत आहे? हे अर्जुना, आता या क्षणी तू केवळ युद्धभूमीच्या मध्यरेषेवरच नाही, तर तुझी बुद्धीही जन्म आणि मृत्यूच्या मध्यरेषेवर अडकलेली आहे। आणि म्हणूनच तू तुझ्या कर्तव्य आणि धर्मापासून पळ काढतोयस। पण तू जरी तुझ्या कर्तव्याकडे पाठ फिरवलीस किंवा या युद्धभूमीकडे पाठ फिरवलीस तरीही विधीचं विधान नाही बदलणार। कारण विधात्याचा निर्णय अटळ आणि अचूक आहे। तुला काय वाटतंय की जर तू नाही मारलंस तर हे सगळे मरणार नाही? नाही अर्जुना, तू यांना नाही मारलंस तरीही यांना मृत्यू येणारच। कारण यांच्या प्रारब्धाने त्यांच्या मृत्यूचा काळ, दिवस आणि क्षण आधीच निश्चित केलेले आहेत। त्या विधानाप्रमाणेच मी तर यांना आधीच मारलेला आहे। संजय, हा तर कृष्णाचा कल्पना विलास आहे। म्हणत आहे की मी तर त्यांना आधीच मारून टाकलं आहे। जर मारलं आहे तर युद्धभूमीवर काय कौरव योद्ध्यांची प्रेत उभी आहेत? हे पार्था, मी तुला याच अंधकाराच्या अज्ञानातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय। या अंधारामध्ये दिशाहीन होऊन हात पाय मारण्यापेक्षा तुझ्या दृष्टीला एक दिशा दे।
आणि बघ, या जगाकडे, या सृष्टीमध्ये जो जन्म घेतो तो निश्चित रूपाने मृत्यूला अधीन होतोच. याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकातला प्रत्येक प्राणी, मग तो मनुष्य असो की पशु पक्षी असो की वृक्ष वेल, प्रत्येक श्वास घेणारा जीव जन्माबरोबरच आपल्या मृत्यूला सुद्धा घेऊन येतो. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच असतो. त्याला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागतो. म्हणून तू त्यांच्या मृत्यूची काळजी सोडून दे आणि तुझं कर्तव्य समजून युद्ध कर. हे ठीक आहे कृष्णा की त्यांच्या प्रारब्धात मृत्यू वाढून ठेवलाय, पण त्याचं माध्यम मी का बनू? जर पितामहांच्या मृत्यूची वेळ आली आहे तर ते अवश्य मृत्युमुखी पडतील, पण मी माझ्या हातांनी त्यांना का मारू? तर स्वतः तुझ्या हातांनी भीष्म पितामहांना मारायचं नाहीये. हेच खरं आहे माधवा. मी माझ्या भीष्म पितामहांना माझ्या हातांनी नाही मारू शकत. मग ठीक आहे, पण आधी मला हे तर सांग की कोण आहेत भीष्म पितामह तुझे, आणि कुठे आहेत तुझे भीष्म पितामह? हे काय विचारतोयस की भीष्म पितामह कुठे, कोण आहेत? तुला दिसत नाहीयेत का? ते समोर तर उभे आहेत भीष्म पितामह. ते जे रथावर उभे आहेत? हो, तेच तर. पण इथून मला जे रथावर उभं असलेलं दिसतंय पार्थ, ते तर केवळ भीष्म पितामहांचं शरीर आहे. मी विचारतो, खरे भीष्म पितामह कोण आहेत, कुठे आहे? हे कृष्णा, तुझं बोलणं तर मला कळतच नाहीये. जे दिसतायत ते भीष्म पितामह नाहीयेत, केवळ शरीर आहे. म्हणजे भीष्म पितामह कोणी वेगळेच आहेत? अवश्य, हेच तर मी समजावतोय तुला. लक्ष देऊन बघ. बघ, त्या शरीरात जो प्रकाश आहे, ज्याला आत्मा म्हणतात, मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. या दिव्य दृष्टीने बघ त्या आत्म्याला. तो जो शरीरातला आत्मा दिसतोय, जो प्रकाश आहे, तेच आहेत खरे भीष्म पितामह. दिसतोय त्यांचा आत्मा तुला? हो केशवा, एक प्रकाश रूपी मला आत्मा दिसतोय. उत्तम. आता बघ, मी माझ्या सुदर्शन चक्राने भीष्म पितामहांचं शरीर कापलं तर केवळ त्यांचं शरीर मरेल, पण त्यांच्या आत्म्याचा प्रकाश विझणार नाही. बघ, मी तुझ्या दिव्य दृष्टीला हे दृश्य सजीव करून दाखवतो. बघितलंस अर्जुना, माझ्या सुदर्शनाने केवळ शरीराचा नाश झालाय, त्यांच्या आत्म्याचा दीप अजूनही तसाच तेवतोय. काय? पितामहांचा वध युद्ध सुरू होण्याच्या आधीच? संजय, कृष्णाने तर या युद्धात शस्त्र न धारण करण्याचं वचन दिलं होतं. मग त्यांनी सुदर्शन चक्र कसं वापरलं?
हा अधर्म आहे. हे युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध आहे संजय. महाराज, वासुदेव श्रीकृष्णाने खरोखरच पितामहांचा वध नाही केलाय. ते तर केवळ उदाहरण देण्यासाठी पितामहांच्या शरीराचे तुकडे करून त्यांच्या आतील आत्म्याला अर्जुनाला दाखवत आहेत. ही तर वासुदेव श्रीकृष्णांची लीला आहे. लीला नाही संजय, माया म्हण माया. हा कृष्ण मायावी आहे. निश्चितच तो अर्जुनाला भ्रमित करत आहे. त्याला संमोहित करून युद्ध करण्यासाठी विवश करतो आहे. हे कौंतेय, या परमसत्याला व्यवस्थित समजून घे की विश्वात केवळ शरीर नाशिवंत आहे, पण आत्मा अविनाशी आहे. शरीराचा मृत्यू झाला तरी आत्मा मरत नाही. आत्मा ना कधी जन्म घेतो आणि ना कधी मृत्यू पावतो. तो आजन्म, नित्य, सनातन आणि पुरातन आहे. शरीराचा मृत्यू झाल्यावरही तो मरत नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे. न हन्यते हन्यमाने शरीरे. कृष्णाचं तत्वज्ञान ऐकायला तर खूप छान वाटतं. हो महाराज, असं वाटतंय की जणू कानात अमृत पाझरतंय. त्यांच्या श्रीमुखातून निघणारा प्रत्येक शब्द हिरे मोत्यांच्या तुलनेचा आहे. आणि श्रीकृष्ण ज्ञानाचे हे भांडार इतक्या उदारतेने खुलं करतायत की ते घेणाऱ्यांच्या झोळ्याही कमी पडतील महाराज. वा संजय, तुझं मन तर अर्जुनाच्या आधीच कृष्णाच्या गोड गोष्टींवर भाळलं आहे. अरे हा कृष्ण खूपच चतुर आहे. त्याला ज्ञात आहे की अर्जुनाला सहजपणे असं जाळ्यात ओढता येणार नाही. म्हणून तो हळूहळू जाळ पसरवून गूढ गोष्टींची पखरण करतो आहे, ज्यामुळे या गोष्टी ऐकण्याच्या मोहात अर्जुनाच्या हे लक्षात येणार नाही आणि तो त्यात फसेल. पण महाराज, श्रीकृष्ण स्वतःच्याच मित्राला अर्जुनाला कुठल्या जाळ्यात का ओढू बघतील? संजय, तू खूप भोळा आहेस की श्रीकृष्णाला अर्जुनाचा मित्र समजतो आहेस. अरे राजनीतीत कोणी कोणाचा मित्र असतो का? सगळे कुठल्या ना कुठल्या स्वार्थाचे मित्र असतात. पण महाराज, माझ्या लक्षात हे येत नाहीये की या युद्धात श्रीकृष्णांची रणनीती काय असेल. ते तुला कळणार नाही. मी सांगतो. एकीकडे कृष्णाची सेना कौरवांबरोबर आहे आणि दुसरीकडे स्वतः कृष्ण पांडवांबरोबर आहे. आता कौरव जिंकले काय किंवा पांडव, दोन्ही बाजूंनी कृष्णाचाच विजय आहे. कारण जो कोणी जिंकेल त्याला असंच वाटेल की तो श्रीकृष्णाच्या मदतीमुळेच जिंकला आहे. क्षमा करा महाराज, पण जर तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा असेल की या युद्धात श्रीकृष्णाचा कुठला तरी राजनैतिक लाभ आहे, तर मग कौरव आणि पांडवांमध्ये तह घडवण्यासाठी ते शांतिदूत बनून का आले असतील? युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी इतके प्रयत्न का केले असतील? शांतीचा तो प्रयत्न खोटा होता. मुखी राम नाम आणि काखेत चुरी असंच काहीसं होतं. जर कृष्णाला शांतीच हवी आहे, मग आता जर अर्जुन युद्ध करायला तयार नसेल तर मग त्याला शस्त्र उचलायला का प्रोत्साहित करत आहे? हा कृष्ण शांतीदूत नाही आहे, तर एक कुटील राजनीतिज्ञ आहे. त्याच्या नुसत्या बोलण्यावर जाऊ नकोस, त्याची कृत्य बघ. तो या युद्धात कौरव आणि पांडव दोघांच्या शक्तींचा विनाश करू बघत आहे, जेणेकरून नंतर तो भारताचा एक छत्री सम्राट बनू शकेल. केशवा, तुझं बोलणं माझ्या बुद्धीला भ्रमित करतंय. तू दोन्ही गोष्टी एकाच वेळी बोलतोयस ज्या परस्पर विरोधी आहेत. तू म्हणतोस की शरीर नाश पावतं, पण शरीराचा एक भाग
ज्याला आत्मा म्हणतात तो मरत नाही. नाही अर्जुना, मी आत्म्याला शरीराचा एक भाग नाही म्हटलेलं. मी असं म्हटलं की आत्मा आणि शरीर दोन भिन्न गोष्टी आहेत. जसं तू आणि तुझं कवच दोन भिन्न गोष्टी आहेत. तुझ्या कवचाचे दोन तुकडे जरी झाले तरी त्याचा असा अर्थ नाही की अर्जुनाचे दोन तुकडे झाले. ज्या प्रकारे तू आणि तुझं कवच दोन भिन्न गोष्टी आहेत, किंवा तू आणि तुझा हा रथ दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच प्रकारे मानवाचं शरीर आणि त्याचा आत्मा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं की ज्या रथात अर्जुन बसलाय तो रथ म्हणजे अर्जुन नाही. अर्जुन तर तो आहे जो रथावर आरूढ झालेला आहे. हे ठीक आहे माधवा की अर्जुन म्हणजे रथ नाहीये. अर्जुन मी आहे जो रथ मध्ये बसलाय. तुला रथ तुटायचं दुःख होणार नाही, परंतु अर्जुनाच्या मृत्यूचा शोक तर होईलच. अर्जुना, तुझं बोलणं ऐकून मला तुझ्या बुद्धीवर हसायला येतंय. एकीकडे तू पंडितांसारख्या आणि ज्ञानियांसारख्या मोठमोठ्या गोष्टी करतोस, पण तुला हे माहीत नाहीये की जे खरोखर ज्ञानी असतात ते कधीच त्यांचा शोक करत नाहीत जे मृत्यू पावलेले आहेत, आणि नाही त्यांचा शोक करतात जे अजून मेलेले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की जो मेलेला आहे तो परत जन्म घेईल, आणि जे आत्ता जिवंत आहेत ते अवश्य मृत्यू पावतील. मरणारा परत जन्म घेईल, कारण केवळ शरीराचा नाश होतो. शरीराच्या आत जो आत्मा आहे तो कधीच मृत्यू पावत नाही. हे पार्था, या विश्वात दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे शरीर आणि दुसरा शरीरात वास करणारा शरीरी. जो शरीरात राहणारा आत्मारूपी शरीरी आहे तो कधीच मरत नाही, आणि जे शरीर आहे ते कायम राहत नाही. आत्मा एका शरीराचा त्याग करतो आणि दुसरं शरीर धारण करतो. अगदी तसाच जसा मनुष्य जुनी वस्त्र बदलून नवीन वस्त्र धारण करतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. श्रीकृष्ण म्हणाले की जन्म आणि मृत्यू म्हणजे आत्म्यांची वस्त्रे आहेत. जसं मनुष्याने जुनी वस्त्रे बदलून नवीन वस्त्र धारण करावीत, आत्म्यासाठी नवीन शरीर हे एका नवीन वस्त्रासारखेच आहे. वाह प्रभू वाह. हे पार्था, केवळ इतकं समजून घे की मृत्यू एक दरवाजा आहे ज्याच्या आत शिरताच आत्मा जुन्या शरीराचा त्याग करतो. वास्तविकतः मृत्यू आणि जन्माचे दोन दरवाजे आहेत जे एक दुसऱ्याच्या समोरासमोर आहेत. प्राणी जेव्हा मृत्यूच्या दरवाजाशी पोहोचतो तेव्हा त्याचं ते शरीर मृत्यू पावतं. मग आत्म्याचा प्रकाश त्या शरीराला सोडून पुढे निघून जातो, आणि मग तो प्रकाश नवीन जन्माच्या दरवाजात प्रवेश करतो, जिथे जीवात्म्याला परत एक नवीन शरीराची प्राप्ती होते. आणि मग तिथून
त्याच्या नवीन जन्माची, नवीन शरीराची यात्रा सुरू होते. हे पार्था, आत्मा नित्य आहे म्हणून तो बदलत नाही, पण शरीर नाशिवंत आहे. त्यामुळे एकच आत्मा अनेक शरीर बदलतो, म्हणून तो नवीन जन्मात नवनवीन शरीर धारण करत असतो. प्रत्येक नवीन जन्मात तो नवीन शरीर तर बदलतोच, पण त्या जन्मात त्याला जे शरीर मिळतं ना, ते एक शरीर पण सतत बदलत असतं. ही गोष्ट मला कळली नाही केशवा, कारण एका जन्मात तर व्यक्तीला एकच शरीर मिळतं. नाही, एक नाही, अनेक शरीर मिळतात एकाच जन्मात. मला अजूनही कळलं नाही प्रभू. मी समजावतो. आठव तुझं बालपण. त्यावेळी अर्जुनाचं शरीर कसं होतं? एका बालकाचं. बालकाचं. आणि आता ते शरीर कुठे गेलं? ते शरीर तर बदलून गेलं या रूपात. म्हणजे ते शरीर शिल्लक नाहीये. आज तुला एका युवकाचं शरीर मिळालंय. त्याच प्रकारे व्यक्तीला जन्माच्या वेळी जे शिशुरूप शरीर मिळतं, तेच शिशुरूप शरीर काळाच्या प्रभावाने एका बालकाचं शरीर बनतं. मग त्याला किशोरावस्था मिळते, मग एका तरुणाचं शरीर बनतं, मग मध्यमवयीन, आणि मग वृद्धाचं रूप घेऊन एका सुकलेल्या पानासारखं जीवनाच्या वृक्षावरून गळून पडतं. प्रभू, श्रीकृष्ण अर्जुनाला हे काय बरं समजावायचा प्रयत्न करत आहेत? मला काहीच कळत नाहीये. मनुष्याला तर एका जन्मात एकच शरीर मिळतं ना, मग हे एका जन्मातल्या अनेक शरीरांबद्दल काय बोलतायत ते? देवी, ही गोष्ट समजावणं तर खूपच सोपं आहे. हे बघ देवी, मी तुला एक दृष्टांत देऊन समजावतो. कसलं उदाहरण? आता भगवान श्रीकृष्णांचंच घे. यावेळी ते गीतेचं महाज्ञान अर्जुनाला देत आहेत. त्यांचं शरीर बघ. याच श्रीकृष्णाने पुतनेचा जेव्हा वध केला होता, जेव्हा शकटासुराला आपल्या पायाच्या एका छोट्याशा अंगठ्यानेच आकाशामध्ये फेकून दिलं होतं, तेव्हा शिशुकाळात त्यांचं शरीर कसं होतं? श्रीकृष्ण तर तेच आहेत, पण शरीर बदलतायत. ते बघ, जेव्हा आईचं लोणी पळवून ते रांगत रांगत जायचे, त्या लोणीचोर बालकाचं शरीरच वेगळं होतं. आणि जेव्हा किशोर अवस्थेमधलं शरीर मिळालं, तेव्हा कालिया नागाच्या फण्यावर त्यांनी नृत्य केलं. आणि त्यांच्याबरोबर नृत्याची स्पर्धा आम्ही सुद्धा केली होती. आणि आज बघ, त्यांचं हे शरीर बघ. अशा प्रकारे जे शरीर क्षणोक्षणी आपल्या विनाशाकडे जात असतं, त्या शरीराच्या मृत्यूचा शोक ज्ञानी लोक करत नाहीत. याच रूपाला शास्त्र म्हणतात कृष्णम वंदे जगद्गुरुम. एखाद्या फुलाप्रमाणेच एखादं शरीर घेऊन निसर्गात आपला जन्म होतो. आपण बालक बनतो, तरुण होतो, मग तेच तारुण्य कोमेजायला लागतं, ज्याला वार्धक्य म्हणतात.
आणि त्या वृद्ध शरीराला जेव्हा आत्मा सोडून जातो तेव्हा त्या शरीराचा मृत्यू होतो. परंतु तो आत्मा कुठे निघून जातो? शरीर शिवाय आत्मा कुठे आणि कसा काय राहतो? जुनं शरीर सोडल्यावर आत्मा नवीन शरीरात वास करतो. एखाद्या शिशूच्या शरीरात चेतन रूपांनी प्रवेश करतो आणि परत तेच चक्र सुरू होतं. मग तेच जन्म घेणं, रांगणं, उठून चालणं, मग कसं तरी धडपडत पडणं, हे सर्व शरीराचे सोहळे आहेत. जर हे तुला कळलं तर ना तुला कोणाच्या मृत्यूचा शोक होईल आणि नाही तुला मृत्यूचं भय वाटेल. बचपन यौवन वृद्धावस्था जीवात्मा की हो जैसे तन में, वैसे ही लेकर नूतन जन्म प्रवेश करे वो नए जीवन में. वाह वाह वाह! आज तर श्रीकृष्णाच्या मुखातून ज्ञानाची गंगा जणू वाहतच आहे. या गंगेत तर अर्जुन नक्कीच बुडेल आणि हा कृष्ण त्याचा बुद्धिभेदही अवश्य करेल. महाराज, जो कोणी या गंगेमध्ये स्नान करेल ना त्याचा आत्माही धन्य होऊन जाईल. संजय, मी तर बघतच आहे की अर्जुनाचे बाण तर भात्या तसेच आहेत, परंतु कृष्णाच्या तोंडून निघणाऱ्या बाणांनी तुझ्या हृदयाचा वेध घेतला आहे. महाराज, गोष्ट अशी हृदयाला भिडणारी असेल तर मग कोणी काय करू शकेल? मला चिंता वाटत आहे की तुझ्याप्रमाणे अर्जुनही कृष्णाच्या बोलण्याच्या चक्रव्यूहात अडकेल. परंतु त्याचं बोलणं ऐकण्याशिवाय आम्ही अजून करू तरी काय शकतो? हे अर्जुना, तू आणि मी म्हणजे शरीर नाही तर या शरीरात राहणारे आत्मे आहोत. हे शरीर तर केवळ आपले रथ आहेत, आपण त्याचे स्वामी आहोत. रथ मोडल्याने स्वामी नष्ट होत नाही. त्याच प्रकारे शरीराची सुख आणि दुःख आत्म्याला सुखी आणि दुःखी करत नाहीत. जर आपण आत्मा आहोत तर मग या सुखदुःखाचा अनुभव या आत्म्याला का होतो? या सुखदुःखाचा अनुभव आपल्या आत्म्याला होत नाही, केवळ शरीरालाच होतो. मग आत्म्याचा काय? आत्म्याला काहीच जाणवत नाही, कारण हे असणं आणि नसणं, सुख दुःख, थंडी उष्णता हे सर्व निसर्गाचे नियम आहेत. आत्मा तर अविनाशी परमात्म्याचा अंश आहे, म्हणून आत्मा निसर्गाच्या सीमांच्या बाहेर आहे. आत्मा अचिंत्य आहे. मानवी चिंतनाच्या आवाक्यामध्ये तो येत नाही. अर्जुना, आत्म्यावर निसर्ग आणि सृष्टीचे नियम लागू होत नाहीत, कारण तो सृष्टी आणि प्रकृती दोघांच्याही नियंत्रणाबाहेर आहे. जशी एक ठिणगी अग्नीचाच अंश असते, तसाच आत्मा परमात्म्याचाच अंश आहे. म्हणून तो नित्य, आजन्म, सनातन आणि सर्वव्यापी आहे, जो स्थिर आहे आणि अचल आहे. अच्छेद्यो अयम अदायी हो अयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतः स्थाणुर अचलोयम सनातनाः. आत्मा भेद्य, अदाह्य, अमेट, अशोघ्य असतो. नित्य, सनातन, सर्वव्याप्त, स्थिर असतो असं वेदांमध्येही म्हटलंय. आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे आणि त्यातच परमानंद शोधतो आणि परमात्म्यात विलीन होईपर्यंत तो असाच विचारानं करत असतो. याचा व्यर्थ शोक करून उगाच अश्रू ढाळू नये. ने
न समावे हो। करके इसका शोक बावरे व्यर्थ ही नीर बहावे हो। हे पार्था, आत्म्याला ना कुठलं शस्त्र भेदू शकतं, ना त्याला अग्नी जाळू शकतो, त्याला जल भिजवू शकत नाही, ना वायू सुखावू शकतो। नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। आत्मा हे एक असं सत्य आहे की ज्याला शस्त्र भेदू शकत नाही किंवा अग्नी जाळू शकत नाही। अलख, अभेद्य आणि नित्याला कोणी कसं काय लक्ष बनवू शकतं? अग्नी केवळ शरीराच्या त्वचेलाच जाळू शकतं, पण जो अमर आत्मा त्यात वास करतो त्याला कसं काय कोणी जाळू शकतं? आत्मा कुठली मातीची मूर्ती नव्हे जी पाण्यामध्ये विरघळून जाईल। आत्मा तर एक असा महासागर आहे, त्याचा ठाव कुणालाच लागू शकत नाही। अग्नि का भाग चर्म का तन है, तन को भस्म बनावे हो। अमर कुमारे कौन अजर को कैसे अग्नि जरावे हो। अमर कुमारे कौन अजर को कैसे अग्नि जरावे हो। आत्मा नहीं माटी की मूरत जिसको नीर गलावे हो। आत्मा नहीं माटी की मूरत जिसको नीर गलावे हो। यह तो महासागर है, इसकी कोई थाह न पावे हो। यह तो है महासागर, इसकी कोई थाह न पावे हो। हे अर्जुना, हे समजून घेतल्यानंतर ना तुला कोणाच्या मृत्यूचा शोक व्हायला हवा आणि ना कोणाच्या न मरण्याने आनंद व्हायला हवा। ना जिवंत असण्याचा आनंद असावा, ना कोणी मेल्याचं दुःख करावं। हे असं तरी कधी असतं का? मनुष्य जर सुख दुःखाची भावना प्रकट करणार नाही तर मग जगेल कसा? आणि मग त्याच्यात आणि एखाद्या पाषाणात अंतर ते काय असेल? महाराज, श्रीकृष्णांचं बोलणं समजवायचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये, पण माझ्या बुद्धीला याचा जो अर्थ लागला त्याच्यानुसार श्रीकृष्णांची अपेक्षा आहे की अर्जुनाने युद्धभूमीत भावनांच्या आहारी जाऊन स्तंभित होऊ नये, पण वीरतेचा एक कणखर मेरू बनून त्यांनी उभं राहावं। त्यामुळे भावनांचा आवेग त्यांना हलवू शकणार नाही, कारण तो
एक साधारण मनुष्य नाहीये, ते तर एक योद्धा आहेत. या कृष्णाला तर तेच हवंय की अर्जुनाने पाषाण हृदयी बनावं आणि त्याने कौरवांच्या रक्ताचे पाट वहावे. क्षमा करा महाराज, पण श्रीकृष्णांच्या बोलण्याचा फक्त हाच एक अर्थ नाहीये. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असाही आहे की मनुष्याच्या आप्त परक कोणाच्याही मृत्यूचा शोक केल्याशिवाय आपल्या कर्तव्याचं पालन करायला हवं. दुसऱ्या शब्दात, कर्तव्याचं पालन करते वेळी मनात भावनांना जराही स्थान देता कामा नये. संजय, जर तू असाच कृष्णाच्या गोल गोल बोलण्याचा अर्थ लावू लागलास तर मला वाटतं अर्जुनाच्या आधी मी स्वयंच कृष्णाच्या बोलण्यावर भाळून जाईन. हे केशवा, हे सगळं मानलं तरीही की आत्मा नित्य, सनातन आणि अजन्म आहे, ज्याला शस्त्र भेदू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, तरी व्यक्तीच्या आत्म्याला सुख दुःख, शोक आनंद, मान अपमान, पीडा आणि आनंद याची जाणीव का होते? हे पार्था, मी आधीच तुला सांगितलं की सुख दुःखांचा अनुभव घेणं हे आत्म्याचं नाही, शरीराचं काम आहे. परंतु केशवा, शरीराला दुःख किंवा वेदना तेव्हाच होतात जेव्हा शरीराला कुठली जखम होते किंवा त्याचा एखादा भाग दुखावतो. जसं की एखादा भाग जळला, त्यांनी ज्या वेदना होतात त्या तर शरीराच्या वेदना असतात. परंतु मान हानीने होण्याने जे दुःख होतं किंवा मान मिळाल्याने जो आनंद मिळतो, त्यामुळे तर शरीराला काहीच हानी होत नाही. ते मानहानीचं दुःख, ती अपकीर्तीची वेदना, ती आत्म्यालाच होते ना? नाही अर्जुना, ही कीर्ती अपकीर्ती, मान अपमान, लाभ हानी, हा जिंकण्याचा आनंद किंवा हरण्याची वेदना, ही पण आत्म्याला होत नाही. हे आत्म्याचं कार्य नाहीये, हा तर मनाचा खोडकरपणा आहे. मनाचा खोडकरपणा याचा काय अर्थ झाला केशवा? पार्था, व्यक्तीच्या शरीराचं एक अदृश्य अंग आहे मन, जे दिसत नाही, पण तोच सर्वात शक्तिशाली भाग आहे शरीराचा. हे लक्षात ठेव की मन हा शरीराचा भाग आहे, त्याचा आत्म्याशी कुठलाही संबंध नाही. आत्मा जर रथात बसलेला रथाचा स्वामी असेल तर मन हे शरीर रूपी रथाचं सारथी आहे. हे मनच इंद्रिय रूपी अश्वांना इतस्ततः भरकटवतं. कधी यौवनाच्या नशेत हेच चंचल मन मनुष्याला या भ्रमात नेतं की तो सर्व शक्तिमान आहे, तो हवं ते करू शकतो, तो इथला राजा आहे, ज्याच्या पुढे झुकण्यासाठी सगळेच विवश आहेत आणि ज्याला सगळेच वंदन करतात. ज्या प्रकारे दिव्याच्या वातीला दिव्याखालचा अंधार दिसत नाही, त्याच प्रकारे तारुण्याला त्याच्या मागे लपलेलं वृद्धत्व आणि हतबलता दिसत नाही. पण जेव्हा त्या दिव्यातलं तारुण्यरूपी तूप हळूहळू जळून संपायला लागतं आणि दिव्याखाली लपलेला अंधार वाढू लागतो, तेव्हा माणूस घाबरून ओरडू लागतो की मी आजारी आहे, मी दुःखी आहे, मी आजारी आहे, मी दुःखी आहे, मी मरतोय, मला मरण येतंय. हे मरण्याचं नाटकही मनच करतं. हे अर्जुना, मनुष्याला अहमच्या बाधेची मदिरा पाजून बेशुद्ध करणारा पाखंडी केवळ मनच आहे. मना इतकं बहुरूपे दुसरं कोणीच नाही की जे क्षणोक्षणी रूप पालटत राहतं. मनाच्या जाळ्यात जो फसतो तो या माया ममतेच्या मायेमध्ये अडकतो. या मनाच्या जाळ्यात अडकू नकोस, कारण ते पथभ्रष्ट करतं. तू या मनाचा दास बनू नकोस, तर या मनालाच दास बनाव. मन के बहकावे में ना, मन राह भुलाए, भ्रम में डाले. मन के बहकावे में ना, मन राह भुलाए, भ्रम में डाले. तू
इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले। तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले। वाह प्रभू वाह, अशीच गीतरूपी ज्ञानगंगा श्रीकृष्णांच्या मुखातून वाहत राहिली आणि अर्जुनाबरोबरच संपूर्ण विश्वही त्या ज्ञानगंगेमध्ये आकंठ बुडू लागलं। मी तुला सर्व पापांपासून मुक्ती देईन आणि त्यामुळे दुसरा कसलाही विचार न करता तू मला शरण ये आणि तुझ्या कर्तव्यांचं पालन कर, असा उपदेश भगवंताने अर्जुनाला केला। भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी स्वर्गातून सर्व देवही आतुरतेने आकाशात जमा झाले होते आणि या ज्ञानामृताचा आस्वाद घेत होते। शोक न कर मेरी भक्ति में खो जा, शोक न कर मेरी भक्ति में खो जा। धर्म अधर्म के भेदों से न्यारे अमर है गीता की बोल सारी। हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, पितृमातृ स्वामी सखा